म्हणून ते RBIचे नियम आहेत. म्हणून अजूनही खूप मोठी आवश्यकता आहे. येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला जगातलं सर्वात मोठं आंदोलन होणार आहे. कारण तर बुद्ध पौर्णिमा त्या दिवशी आंदोलन करण्याचा खरा तो दिवस नाही आहे, पण त्याच दिवशी जगातल्या बौद्ध राष्ट्रांचे मेन लोक येतात, मोठे लोक येतात, राष्ट्रपती येतात, त्यांचे प्रधान येतात, त्यांचे राजे येतात आणि जगाला कळावं. जगाला अजून कळालेलं नाहीये. जगाला वाटतं की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्याच हातामध्ये आहे आणि इथलं सरकार बाहेर गेल्यानंतर सांगते मैं तो बौद्ध के देश से आया हूं, मी बुद्धाच्या देशातून आलो. तर तिथे मात्र त्या लोकांना माहित आहे. त्यांना कळावं ऍक्च्युअल परिस्थिती इथे काय आहे आणि इथली सत्य परिस्थिती ही आहे की इथे बुद्धाला दुजाभाव दिला जातो. तो आम्हाला नको आहे. म्हणून 25 तारखेला 12 मेला तिथे मोठं आंदोलन होणार आहे. त्या आंदोलनाला खूप सारा सपोर्ट लागणार आहे. आपण सर्वांनी तनमन धनाने आपल्या परीने आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि ज्याला शक्य आहे त्याने बुद्ध जयंतीला बुद्ध गयेला त्या आंदोलनाचा एक हिस्सा व्हावा म्हणून तिथे त्यांनी उपस्थित राहावं आणि निश्चित बाईक द्यायची आपल्याला नाही नको अजिबात बाळ्या प्रतीश ओ रवी शिवशरण बुद्ध प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली नव्या मुंबईतील सर्व बौद्ध विहार, सर्व संघटना, सर्व बौद्ध विहार आणि आज कार्यक्रम आयोजित केला होता. आमच्या शांततेच्या रॅलीला नवी मुंबईतील सर्व पक्षीय, सर्व संघटनाचे लोक, सर्व बौद्ध विहाराचे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले. तर या महाबोधी विहार हा 1900 पासून त्या ब्राह्मणाच्या ताब्यात आहे. ते बुद्ध विहार मुक्त करावं यासाठी सर्व भारतभर आंदोलन चालू आहे. कारण आपण पाहिलं मुस्लिमाचा वेगळा आचार विचार दिलेला आहे, शीख लोकांना वेगळा दिलेला आहे, ख्रिश्चन लोकांना सर्वांचे सर्वांना धार्मिक अधिकार दिलेले आहे. बौद्ध बांधवांना धार्मिक स्वातंत्र्य आजपर्यंत मिळालेलं नाही. आंदोलन जो आहे हा बुद्ध विहाराचं आंदोलन आहे. मला तर असं मला वाटतं आज आपल्या महाराष्ट्रातून 6 खासदार गेलेले आहेत. त्या खासदारांनी आम्ही तर रस्त्यावरच ह्या खासदाराच्या पाठीमागे उभा आहोत आणि या 6 खासदारांनी संसदेमध्ये आवाज महाबोधी विहार बौद्धांच्या हातात द्यावा, त्यांच्या हातातून बौद्ध विहार काढून घ्यावा ब्राह्मणाच्या हातून व हे बुद्ध विहार बौद्धासाठी खुले करून द्यावा. हीच आजच्या रोजी मी रिपब्लिकन सेना व घरात सदस्य समितीचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मागणी करत आहे. सर्व 20 दिवसाची मेहनत आहे. आम्ही जर 8 मेहनत केली असती या वाशीमध्ये जागा राहिली नसती. एवढी जेव्हा बौद्ध समाज या ठिकाणी उपस्थित झाले असते. पण मी सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो, आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा लढला पाहिजे. आपण लढू आणि महाबोधी विहार हा बुद्धाच्या ताब्यात घेऊ. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.